हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 की जो आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचा आहे. ओके, आपण ह्याच्या आधीचा क्वेश्चन नंबर 2 की ज्याच्यामध्ये आपल्याला डी कसा काढायचा हा आपण बघितला आहे. आता आपल्याला बघायचं आहे पूर्ण क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलवरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. क्रॅमर्स रूलमध्ये बेसिकली आपल्याला 3 फॉर्म्युला यूज करायचे असतात, डी एक्सचा आणि डी वायचा. फॉर डी A1 A2 असतो आणि B1 B2, dx C1 C2 आणि B1 B2 आणि dy असतो A1 A2 आणि C1 C2. आता हे लक्षात कसं ठेवायचं, डीसाठी तुम्ही लक्षात ठेवा, डीसाठी काय असतो आपला AB. ओके, A फॉर A1 A2, B फॉर B1 B2, ते आपण कॉलममध्ये लिहायचे. ओके, dxसाठी काय असणार आहे CB, C फॉर C1 C2, B फॉर B1 B2. dy असणार आहे AC. ओके, तुम्ही जर असं लक्षात ठेवलं तर तुमच्या ते जास्त लक्षात राहील. ठीक आहे, आता बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला इक्वेशन देतात त्या इक्वेशनच्या खाली लगेच आपलं जे लिनियर इक्वेशन फॉर्म आहे तो लगेच लिहून घ्यायचा. A1x + B1y = C1 हा आपला लिनियर इक्वेशन फॉर्म आहे. हा ह्याच्या खाली लिहिण्याने काय होईल, तुम्हाला A1ची व्हॅल्यू, B1ची व्हॅल्यू आणि C1ची व्हॅल्यू पटकन लक्षात येईल. ओके, त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला A1 काय आहे, B1 काय आहे परत शोधण्यासाठी वेळ जाणार नाही. सेम तसंच A2x + B2y आणि C2 हा सुद्धा फॉर्म्युला लगेच सेकंड इक्वेशनच्या खाली लिहून घ्यायचा. मग आता बघा A1 काय आहे तुमचा, लगेच A1च्या वरती काय आहे, डोक्यावर 3, B1च्या डोक्यावर -4 आणि C1च्या डोक्यावर 10. असं केलं तर तुम्हाला जास्त लक्षात राहील. A2 काय आहे तुमचा 4, B2 काय आहे तुमचा 3 आणि C2 काय आहे तर आपला 5. ओके, समजलं. आता बघा डीसाठी काय आहे आपला AB. ओके, मग A म्हणजेच काय A1 A2 B1 B2. ओके, A1 A2 म्हणजेच काय, A1 काय आहे आपला 3 आणि A2 4 म्हणजेच 3 4. B1 काय आहे -4, B2 आहे तुमचा 3. ओके, आता सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिटर्मिनंट सॉल्व केलं, सेम तसं इथे सुद्धा काय करायचं, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 3 -4 × 4 मध्ये साईन कोणतं असतं आपल्या मायनसचं. हे साईन लक्षात ठेवा, कधी कधी चुकून आपलं मायनसचं प्लस देखील होऊ शकतं. 3 × 3 किती 9, मायनस ॲज इट इज. 4 × 4 16, 4चा मायनस हा द्यायचा. 9 मायनस मायनस प्लस 16, 9 + 16 किती 25. हा झाला आपला डी किती आला 25. सेम तसंच आता dx करा. dx मी काय सांगितलं होतं, CB म्हणजे C1 C2 B1 B2. C1 काय आहे तर 10, C2 काय आहे तर 5. ओके, B1 काय आहे -4, B2 काय आहे 3. इथे सुद्धा परत काय करणार आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. 10 × 3 -4 × 5. 10 × 3 किती 30, मायनस ॲज इट इज. -4 × 5 -20. 30 मायनस मायनस प्लस. ओके, 30 + 20. 30 + 20 हाऊ मेनी, dx = 50. ओके, डी आला 25, dx आला 50. आता लक्षात घ्या, मोस्टली काय होतं, जे dx आणि dy येतात हे एकाच टेबलमधले किंवा एकमेकांना भाग जाणारे असतात, हे लक्षात घ्या. त्यावरून समजून घ्यायचं की आपण जे dx dy काढला आहे तो बरोबर आहे. ओके, आता dy म्हणजे काय सांगितलं, AC म्हणजेच A1 A2 आणि C1 C2. A1 काय आहे आपला 3, A2 काय आहे 4, C1 काय आहे तर 10 आणि C2 काय आहे 5. ओके, इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 5 किती 15, मायनस 10 × 4 किती 40, 15 - 40. दोघांची वजाबाकी मोठ्या नंबरचं चिन्ह. दोघांची वजाबाकी किती 25. मोठा नंबर कोणता आहे 40, 40ला साईन कोणतं आहे मायनस, म्हणून इथे साईन कोणतं आलं मायनस. ओके, देन हे लिहायचं बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल आपण कसं फॉर्म्युला काय आहे त्याच्यामध्ये तर x = dx/d. ओके, हे फॉर्म्युले पार्टच करायचे. x = dx/d, y = dy/d. हा डीचा फॉर्म्युला, dxचा फॉर्म्युला आणि dyचा फॉर्म्युला. x = dx/d, dx किती आला आहे आपला 50 आणि d किती आला आहे 25. 50/25 किती 25 × 25 25 × 50. x = 2.
वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. डी वाय काय आहे आपला -25 अपॉन डी किती काय आहे तर 25. म्हणजेच काय 25 कॅन्सल, राहिली किती 1. पण हा मायनस द्यायचा ॲज इट इज -1. वाय इज इक्वल टू -1. म्हणजेच काय एक्स आणि वायचे कोइफिशियंट काय आले तर 2 आणि -1. ओके. नाऊ क्वेश्चन नंबर 2. काय आहे क्वेश्चन नंबर 2? 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0 आणि 6x इज इक्वल टू 8 - 5y. ओके. आता आपलं लिनियर इक्वेशन काय असतं? ax + by इज इक्वल टू c. हे आपलं लिनियर इक्वेशन आहे. ओके. मग त्या फॉर्ममध्ये आधी हे सगळे इक्वेशन आणायचे. आता इथे काय बघा, ए वाय आहे, ठीक आहे. पण आपला सी कुठे असतो? सी म्हणजे आपला नुसता नंबर. सी कुठे असतो तर आपला इज इक्वल टूच्या नंतर. मग आता सी त्यांनी इथे दिला आहे, तो आपण काय करू, इज इक्वल टूच्या पुढे घेऊ. आता इकडे हा मायनस आहे, इकडे जाऊन काय होणार, तो प्लस होणार. ओके. इथे तर बघा, आता इथे काय आहे 6x आहे. आता वाय त्यांनी इकडे दिला आहे, तो आपण काय करायचा, इकडे घ्यायचा. मग हा मायनस आहे, इकडे येताना काय होणार, तो प्लस होणार. इज इक्वल टू 8 ॲज इट इज ठेवायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं लिनियर इक्वेशन फॉर्मच्या खाली लगेच लिनियर इक्वेशन फॉर्मचा फॉर्म्युला लिहायचा. ओके. मग आपला फॉर्म्युला आपण a1x + b1y इज इक्वल टू c1 हा फॉर्म्युला लिहून घेतला. त्याच्यावरून तुम्हाला पटकन समजेल की a1 काय आहे, b1 काय आहे आणि c1 काय आहे. सेम इथेही तसंच a2 काय आहे, b2 काय आहे आणि c2 काय आहे. ओके. लगेच लिहून घ्यायचे. a1 काय आहे तुमचा 4, b1 काय आहे 3, c1 काय आहे 4. ओके. इथे सुद्धा a2 6, b2 5 आणि c2 8. ओके. आता बघा, डीचा फॉर्म्युला मी काय सांगितला होता, ए बी. ओके. a1 a2 b1 b2. ओके. a1 4, a2 6, b1 3, b2 5. ओके. आता ह्या दोघांचं काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. 4 × 5 20, 6 × 3 18, 20 - 18 2. ओके. डी आला आपला 2. डी एक्ससाठी काय फॉर्म्युला सांगितला होता मी, सी बी. ओके. c1 c2 b1 b2. ओके. c1 4, c2 8, b1 3, b2 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 5 -8 × 3. 4 × 5 हाऊ मेनी 40 -8 × 3 8 3 जा 24. बघा आता, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. दोघांची वजाबाकी, मोठ्या नंबरचं चिन्ह. दोघांची वजाबाकी किती 4. मोठा नंबर कोणता आहे 24. 24ला साईन कोणता आहे मायनस. मग तेच साईन आपण इथे देणार. ओके. डी वायचा फॉर्म्युला काय सांगितला होता, ए आणि सी. ओके. म्हणजेच a1 a2 c1 c2. a1 a2 काय आहे तर 4 आणि 6. c1 आणि c2 काय आहे तर 4 आणि 8. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 8 -6 × 4. 8 4 जा 32 -6 4 जा 24. 32 - 24 हाऊ मेनी 8. ओके. डी वाय किती आला 8. आता देन क्रॅमर्स रूल यूज करायचा. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. dx किती आला आहे आपला -4. डी किती आला आहे 2. -4/2. म्हणजेच काय 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजेच 2 आणि हा मायनस ॲज इट इज द्यायचा. ओके. वाय इज इक्वल टूच काय डी वाय अपॉन डी. ओके. डी वाय किती आला आहे तुमचा 8 आणि डी किती आहे 2. 8 अपॉन 2 इज इक्वल टू 8 4 जा 2 4 जा 8. देन इथे किती आले 4. म्हणजेच एक्स आणि वायचे काही कोइफिशियंट आले तर -2 आणि 4. नाव क्वेश्चन नंबर 3. x + 2y इज इक्वल टू -1 आणि 2x - 3y इज इक्वल टू 12. ओके. आता हे बघायचे लिनियर फॉर्ममध्ये आहेत का. ओके. एक्स आहे, बी वाय आहे आणि सी आहे. इथे पण एक्स आहे, बी वाय आहे आणि सी आहे. ओके. म्हणजे चेंज करायची काहीही गरज नाही. लगेच फॉर्म्युला खाली आपल्या इक्वेशनच्या खाली आपण काय लिहून घ्यायचा, आपला लिनियर इक्वेशनचा फॉर्म लिहून घ्यायचा. a1x + b1y इज इक्वल टू c1. a2x + b2y इज इक्वल टू c2. बघा आता a1 काय आहे. आता जेव्हा तुम्हाला फक्त व्हेरिएबल देतील, आता इथे फक्त कसं आहे एक्स आहे, एक्ससोबत कोणता नंबर आहे का नाही. मग जेव्हा कोणताही नंबर नसतो तेव्हा आपण तिथे काय घ्यायचा 1. ओके. म्हणजेच तुमचा a1 काय झाला तर तुमचा 1 झाला, b1 काय झाला 2 झाला, c1 काय आहे -1. मायनस हा सुद्धा नंबर घ्यायचा असतो.
साईन घ्यायचं असतं. A2 काय आहे 2, B2 काय आहे मायनस. बाळांनो -3 का घेतला? आपल्या फॉर्ममध्ये, आपला जो लिनियर फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये बघा इथे प्लस आहे, इथे प्लस आहे का? नाही, इथे मायनस आहे. म्हणून मग जेव्हा आपण B2 घेतो किंवा कोणताही तुम्ही व्हेरिएबल घ्याल तेव्हा त्या नंबरसोबत त्या नंबरचं साईनसुद्धा कॅरी करायचं. ओके. C2 काय आहे 12. ओके. लेट स्टार्ट. D इज इक्वल टू, डीचा फॉर्म्युला आपला होता AB, A1 A2 B1 B2. A1 A2च काय 1 2, B2 B2 -3. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 × -3 -2 × 4, -3 × 1 -3, मायनस मी ॲज इट इज लिहिलं. 2 × 4 4. जेव्हा दोन्हीही निगेटिव्ह असतील तेव्हा आपण काय करतो, दोघांची ॲडिशन करतो आणि साईन हे मायनसचं असतं. दोघांची ॲडिशन 4 + 3 किती 7, मायनसचं साईन. हा झाला आपला D. देन dx इज इक्वल टू, dxचा फॉर्म्युला काय होता CB, C1 C2 B1 B2. C काय आहे -1. ओके. C2 काय आहे 12, B1 काय आहे तर आपला 2 आणि B2 काय आहे -3. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -3 × -1, मायनस ॲज इट इज 2 × 12. ओके. आता बघा मायनस मायनस प्लस, 3 × 1 3, मायनस ॲज इट इज 12 × 2 24. ओके. जेव्हा एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो आपण काय करतो, दोघांची वजाबाकी करतो आणि मोठ्या नंबरचं चिन्ह देतो. दोघांची वजाबाकी किती आली 24 - 3 किती 21, मायनसचं साईन. मायनसचं साईन का? 3 मोठा का 24 मोठा? ऑब्वियसली 24 मोठा. 24ला साईन कोणतं आहे मायनस, मग इथे सुद्धा साईन कोणतं दिलं आपण मायनसचा. ओके. देन dy इज इक्वल टू काय आहे A1 A2 आणि C1 C2. ओके. A1 काय आहे आपला 1, A2 2, C1 -1, C2 12. ओके. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन, 12 × 1 -1 × 2. ओके. 12 × 1 किती 12. ओके. आता बघा मायनस मायनस प्लस, 1 × 2 2, 12 + 2 किती 14. ओके. म्हणून आपला dy काय आला 14. देन बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx/d. dx काय आलं आहे बाळांनो, dx कुठे आपला? ओके. dx किती आपला -21, -21 d किती आहे -7. मायनस मायनस काय होतात कॅन्सल होतात. 7 3 = 21, म्हणून x काय आला आपला 3. y काय आहे आपला dy/d. y काय आहे dy 14 आहे म्हणून 14 लिहिला. d काय आहे तर -7 म्हणून -7 लिहिला. आता बघा इथे कुठे काय आहे का, इथे मायनस आहे का? नाही, इथे खाली मायनस आहे. मग मायनस तुम्ही ॲज इट इज वरती लिहायचा आणि 7 2 = 14. ओके. म्हणून x आणि yचे काय कोइफिशियंट आले तर +3 आणि -2. ओके.